पालघर मधल्या चारोटी इथल्या लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माकप आणि किसान सभा हे आक्रमक झालेले आहेत। वाढवण प्रकल्पाला माकप आणि किसान सभेचा विरोध आहे। तर माकप आणि किसान सभेचा विनाशकारी प्रकल्पांना विरोध आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या वतीनं लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जल, जंगल आणि जमीन तसंच वाढवण सारखे विनाशकारी प्रकल्प यांना विरोध आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि मोर्चेकरांनी सध्या आपला रस्त्यावर आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि निषेध नोंदवलेला आहे। तर या चारोटी मोर्चाच्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी। पाहूयात। पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर आणि विविध प्रकल्पांच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या वतीनं भव्य लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता सध्या आपण चारोटी येथे चारोटी नाक्यावर आपण इथे मोठ्या प्रमाणात जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जे लोक आहेत तिथे जमलेले आहेत। मोठ्या प्रमाणात मोर्चाची तयारी सुरू आहे। आपण बघता मोठी गर्दी ती पाहायला मिळते। साधारणतः 2 वाजता हा लॉंग मार्च आहे तो पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होईल आणि मध्ये जवळपास हा जो प्रवास आहे तो जवळपास 50 ते 60 किलोमीटर आहे आणि मध्ये मुक्काम उद्या 20 तारखेला हा जो मोर्चा आहे, हा लॉंग मार्च आहे, हा पालघर जिल्हाधिकारी पोहोचणार आहे। विविध मागण्या ह्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या आहेत। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली ह्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे हे सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी आपण पाहू शकतो। आता लोक आहेत मोर्चात सहभागी होण्यासाठी जमू लागले आहेत आणि हा मोर्चा दुपारी इथून पालघरकडे रवाना होणार आहे। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर।